राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत्या 8 दिवसात मिळणार 8वा हप्ता. लाडक्या बहिणींचे नियम बदलणार. लाभार्थ्यांना 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-KYC अनिवार्य. सरकार आयकर विभागाची मदत घेणार. यात्रा असली तर यात्रा रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. शनिवारी जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील माजी काँग्रेस आमदार सुरेश जेटली यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले, काल मी लाडक्या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसात 8व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, असा दावा त्यांनी केला आहे. 55,000 बहिणींचे अनुदान होणार बंद. कॅगच्या चौकशीची भीती. नियमानुसार छाननी सुरू. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील 21,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत. तर 54,598 अर्ज अजून मान्य झाले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-KYC सादर करावे लागेल. तसेच हयातीचा दाखला देखील महिलांना द्यावा लागेल. यानंतर लाडकी बहीण योजना. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल. 30,000 कोटीचे कर्ज थकीत. 15,46,000 शेतकरी कर्जाच्या खाईत. महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीसह त्याचा 7/12 कोरा करू असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. तर महाविकास आघाडीने त्याच्या वचननाम्यात शेतकऱ्याचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही. तर नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. ही एक शोकांकित आहे. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींसाठी 48,000 कोटीची केवळ 1 वर्षासाठी तरतूद केली जाते. मात्र शेतकऱ्यावर कर्ज माफ केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगला रोष निर्माण झाला आहे. निराधार राहणार वंचित. KYC अपडेट नसल्यास फेब्रुवारीचे अनुदान लटकणार. संजय गांधी श्रावणबाळ योजने लाभासाठी लाखावर शेतकरी ID धारक. योजनेच्या लाभासाठी फार्मर ID महत्वाचा. 5 लाख शेतकरी खातेदार. हिंगोली जिल्हा. दिवसाला केवळ 6 तास वीज. पिकांना पाणी कसे द्यायचे? शेतकऱ्यांना नाराजीचा सूर. महावितरण लक्ष देईना. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून सद्यस्थितीत काही भागात शेतीसाठी केवळ 6 तास वीज पुरवठा करण्यात येतो, तर 18 तास वीज गुल असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यायचे असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित होत आहे. विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना मिळत असताना पीक नुकसानीनंतर भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांचा छळ कंपन्यांद्वारे होतो. अक्षरशः त्यांना विठीस धरले जाते. केंद्र, राज्य सरकार तसेच शेतकरी हिस्सा ही रक्कम कोट्यवधी रुपयात आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई अत्यल्प असून विमा कंपनी व शेतकऱ्यांमध्ये भरपाईच्या मुद्द्यावरून वादही उद्भवतात. त्या पार्श्वभूमीवर विमा योजना बंद करीत थेट शेतकऱ्यांनाच दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी येथील प्रयोगशील शेतकरी अरविंद तट्टे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली.
महाराष्ट्रात हमीभावाने तूर खरेदी सुरू, शेतकऱ्यांना दिलासा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने हमीभाव खरेदी अंतर्गत प्रतीक्षेत असलेली तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.